आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अयोध्या राम मंदिर यानंतर काशी आणि मथुरा जागृत। नेपाळमध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले। पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये योग शिक्षण मिळणार। काँग्रेसने शेतकऱ्यांचा घात केल्याचा खासदार इराणा कडाडी यांचा आरोप। आमदार अभय पाटील यांनी मंदिराच्या मुद्द्यांसंदर्भात घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन। शहर परिसरात शनीश्वर जयंती साजरी। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात ग्रामीण भाजपतर्फे बैठक संपन्न। युवा समितीच्या बैठकीत हुतात्मा दिनासंदर्भात मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी सहायता केंद्र सुरू। Dream, dream, dream. Dream transform into thoughts, and thoughts results in action. We, Earth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earth Kota Career Academy. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामानंतर काशी हे मंदिराचे शहर, तसेच मथुरा, वृंदावन, विंध्यवासिनी धाम व नैमिष धाम ही शहरेही जागरूक होत आहेत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सांगितले। राज्यात एकही धार्मिक दंगल झालेली नसल्याचे आदित्यनाथ यांनी भाजप राज्य कार्यकारिणीच्या एका दिवसाच्या बैठकीत बोलताना सांगितले। नुकत्याच पार पडलेल्या सणांचा संदर्भ देताना राज्यात आजपर्यंत पहिल्यांदाच ईदच्या आदल्या शुक्रवारी याचा त्यांनी उल्लेख केला। धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले गेल्याने अनावश्यक आवाजापासून सर्वांची सुटका झाल्याचे मतही त्यांनी नोंदवले। मथुरा आणि वाराणसीतील मंदिर मस्जिद वादाबाबत कायदेशीर कार्यवाही सुरू असतानाच आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले आहे। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत आदित्यनाथ यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आणि राज्यातील 80 जागांपैकी 75 जागा जिंकण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। नेपाळमध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले।
रविवारी नेपाळमध्ये कोसळलेल्या तारा एअरलाइन्सच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत। मुस्तांग भागातील कोबान परिसरात विमानाचे अवशेष सापडले आहेत। या विमानाचा रविवारी अपघात झाला होता। तारा एअरलाइन्सची फ्लाइट 9 NA-80 नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होती। सकाळी 10च्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झालं। दिवसभर शोध मोहीम राबवल्यानंतर दुपारी 4 वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली। या विमानात 3 क्रू मेंबर्ससह एकूण 22 जण होते। यामध्ये 4 प्रवासी भारतीय होते तर जर्मनीचे 2 आणि 13 प्रवासी नेपाळ देशाचे होते। अपघातग्रस्त विमान 30 वर्षांहून अधिक जुनं असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती देताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुखांनी सांगितलं की घटनास्थळी तपास सुरू आहे। नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की नेपाळी लष्कर हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले आहेत। तातडीने बचाव कार्य सुरू केलंय। खराब हवामान आणि ढगांच्या दाटीमुळे बचाव पथकांना अपघातग्रस्त विमानापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत। पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये योग शिक्षण मिळणार। पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे। बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये योग शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तयारी करण्याची गरज आहे। याबाबत योग तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले। लहान वयातच मुलांच्या आरोग्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात असे सांगून योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हैसूरला भेट देणार आहेत। त्या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालय आणि संघ संस्थांकडून योगा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली। काँग्रेसने शेतकऱ्यांचा घात केल्याचा खासदार इराण्णा कडाडी यांचा आरोप। शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार काँग्रेसने गमावला आहे, कारण आतापर्यंत शेतकऱ्यांचा घात करण्याची कामगिरी काँग्रेसने केली आहे अशी टीका खासदार इराण्णा कडाडी यांनी केली। पत्रकार परिषदेत बोलताना इराण्णा कडाडी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। केंद्रीय शेतकऱ्यांच्या बाजूने काही कायदे आणले होते, मात्र काँग्रेसने शेतकऱ्यांना त्याबद्दल चुकीचा संदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही बदल घडवून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न नाही। शेतकऱ्यांनी वापरलेल्या गोवंशाचे संरक्षण केले नाही, त्यामुळे काँग्रेस पक्ष शेतकरी वर्गाच्या शापाखाली आहे। आगामी काळात काँग्रेस कोणत्याही कारणाने सत्तेत येऊ शकत नाही। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक सहाय्याचे अनुदान जाहीर केले आहे। यामधून शेतकऱ्यांसाठी 75 तास अशा पद्धतीने उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। शेतकरी मोर्चा कर्नाटकाचा 75वा स्वातंत्र्य दिन सोहळा किसान सन्मान निधीच्या अनुदानासह केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांमधून आर्थिक सहाय्य मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 75 तास घालवण्याचा निर्णय किसान सन्मान निधीने घेतला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या संकटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। लोकांच्या रक्षणासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील जनतेचे मनोबल वाढवले आहे। नैतिकदृष्ट्या दिवाळखोर काँग्रेसकडे RSS बद्दल बोलण्याची नैतिकता नाही असेही ते म्हणाले। आमदार अभय पाटील यांनी मंदिरांच्या मुद्द्यांसंदर्भात घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते। या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली। आपण जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक अशी सर्व माहिती दिली आहे, तसेच याबाबत कारवाईसाठी सूचना केली आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आपण 1 आठवड्याभरात भेटणार आहोत, त्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली। भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशभरातील 36,000 मशिदींच्या ठिकाणी मूळ मंदिरे असल्याचा अहवाल तयार केला आहे। यानुसार बेळगाव विभागात देखील आता मशिदी असलेल्या ठिकाणी मंदिरे होती, याचा योग्य शोध जिल्हा प्रशासनाने घ्यावा। तसेच बापट गल्ली या ठिकाणी आता असलेल्या मशिदीच्या जागी मूळ मंदिर होते, याबद्दल चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी यापूर्वी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली असल्याचे सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांना भेटून संपूर्ण माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये जे पुरातत्व इलाका, त्यानंतर तहसीलदार कचेरीमध्ये जे कागदपत्र आहेत त्याचा पडताळ करून येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्यावरती निर्णय होईल असं मला वाटतं। या संदर्भामध्ये मी त्यांना आग्रह केलेला आहे।
तर एक आठवड्यानंतर मी आणि एकदा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भामध्ये चर्चा करणार. माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ उत्सव कमिटीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा कोलकार, सचिन कृष्णा कांबळे, समाजसेवक कृष्णा पाटील, रमेश चौगुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर यांचे फोटो पूजन करून मानवंदना दिली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ उत्सव कमिटीचे पदाधिकारी सहित विविध आंबेडकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. शहर परिसरात शनेश्वर जयंती साजरी. शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये सोमवारी शनेश्वर जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त तैलाभिषेक, पूजा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तवर्गाने श्री शनी दर्शनासाठी मोठा उत्साह दर्शविला होता. पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिर या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. पहाटेपासूनच भक्तांची रांग या ठिकाणी लागली होती. मंदिरामध्ये श्री शनिदेवाचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. तसेच भक्तांनी श्री शनिदेवाला तेलाने अभिषेक करण्याचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता या पूजन कार्यक्रमात करण्यात आली. दिवसभर भक्तांची मोठी गर्दी मंदिराच्या ठिकाणी दिसून आली होती. शहरात इतरत्र असणाऱ्या मंदिरांमध्ये देखील या उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात ग्रामीण भाजपतर्फे बैठक संपन्न. वायव्य पदवीधर मतदार क्षेत्र आणि शिक्षक मतदार क्षेत्राच्या निवडणुकीची तयारी म्हणून बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील गटप्रमुख यांची बैठक संपन्न झाली. या सभेला मार्गदर्शन करतेवेळी माजी विधान परिषद सदस्य व कर्नाटक राज्य भाजपा सरचिटणीस अश्वत्थ नारायण म्हणाले, केंद्रामध्ये व कर्नाटक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षण क्षेत्रातील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. तसेच हनुमंत निराणी व अरुण शहापूरकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी हलका ग्रामपंचायतीचे नूतन अध्यक्ष सदानंद बेळकोजी यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजपा वरिष्ठ नेते रामचंद्र मन्नोळकर, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, नगरसेविका वीणा विजापुरे, जिल्हा कार्यालय कार्यदर्शी वीरभद्र पुजारी, जिल्हा दिशा कमिटीचे सदस्य राजू देसाई आदी उपस्थित होते. युवा समितीच्या बैठकीत हुतात्मा दिनासंदर्भात मार्गदर्शन. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक आज संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके हे होते. बैठकीच्या सुरुवातीला भाई एन.डी. पाटील, लता मंगेशकर आणि इतर व्यक्तींना मौन पाळून अभिवादन करण्यात आले. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी 1986 साली कन्नड सक्ती आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी येत्या 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे उपस्थित राहावे. हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण सर्वांनी करत या सीमालढ्यात सक्रिय होणे प्रत्येक युवकाचे कर्तव्य असून शेवटचा भीमटोला देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, समर्थ पाटील, हेमंत पाटील, सिद्धार्थ चौगले, प्रथमेश मन्नूरकर, अजित जुवेकर, महेश मन्नूरकर आदी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीसाठी सहाय्यता केंद्र सुरू. कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे सहाय्य केंद्र महापालिकेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र महापालिका हद्दीतील लोकांसाठीच 24 तास कार्यरत राहणार आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रार असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास हेल्पलाईन क्रमांक 083129502226 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी केले आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर
का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी 16 उमेदवारांची घोषणा केली आहे। पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे। पक्षाने रविवारी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या 8 राज्यांमधून 16 उमेदवारांची घोषणा केली। त्यापैकी 5 महिला आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मान्यता मिळाल्यानंतर पक्षाने राज्यसभेच्या 2022च्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली। मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने कर्नाटकमधून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जगेश यांना उमेदवारी दिली आहे। पियुष गोयल आणि डॉक्टर अनिल सुखदेवराव भोंडे हे महाराष्ट्रातून भाजपचे उमेदवार असतील, तर घनश्याम तिवारी यांना राजस्थानमधून पक्षाने तिकीट दिले आहे। कंगराळीच्या तरुणाचा मार्कंडेय नदीत मृतदेह। कंगराळी बुद्रुक येथील मार्कंडेय नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आला। दीपक विजय जाधव वय 32 राहणार कंगराळी बुद्रुक असे मृताचे नाव आहे। रविवारी सकाळी काकती होंडगा जवळील मार्कंडेय नदीत तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे येणाजाणाऱ्यांनी पाहिले। ही माहिती काकती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दुपारी 12:30च्या सुमारास पोलिसांनी अनोळखी मृतदेह अशी नोंद करून याचा तपास सुरू केला। सायंकाळी या तरुणाची ओळख पटली व तो कंगराळीचा असल्याचे स्पष्ट झाले। तो पाणी पिण्यासाठी नदीत उतरला असता पाय घसरून पडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी नागेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करून घेतली आहे। काकती पोलिसात नोंद झाली असून उपनिरीक्षक एवाय अविनाश अधिक तपास करीत आहेत। कुद्रेमणी येथे हुतात्मा दिनासाठी जनजागृती बैठक। सीमा भागातील मराठी भाषिक जनता न्याय हक्कासाठी लढा देत आहे, परंतु प्रशासन आणि कर्नाटक सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे। मराठी भाषिकांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलंय। या विरोधात एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनी व्यक्त केले। कुद्रेमणी येथे शनिवारी विठ्ठल रखुमाई मंदिरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। 1 जून रोजी हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी सुंडकर बोलत होते। अध्यक्षस्थानी ईश्वर गुरव होते। सुंडकर म्हणाले, कर्नाटक सरकारकडून कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत आहे। मराठी भाषिकांचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। सर्व सरकारी कागदपत्रे कन्नड भाषेतून देण्यात येत आहेत। यामुळे मराठी जनतेची कोंडी होत आहे। या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले। अस्वलाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी। 2 अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात वृद्ध जखमी झाल्याची घटना रविवारी दिनांक 29 रोजी सकाळी देवळीजवळ घडली। शांताराम दाजी गावकर वय 70 राहणार कोनशेत असे त्याचे नाव आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कॅसरलॉक ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या कोनशेत मधील शांताराम गावकर तीनई घाटामधील दवाखान्यात उपचारासाठी चालले होते। त्यावेळी देवळीतील चढावावर एकाच वेळी 2 अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यांनी अस्वलांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत रक्तबंबाळ अवस्थेत 3 किलोमीटर चालत पुन्हा आपले गाव गाठले। घरच्यांनी ही बाब वन खात्याला कळवली। त्यानंतर 3 तासांनी वन खात्याचे कर्मचारी व रुग्णवाहिका आली। शांताराम यांच्यावर रामनगर आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले। अक्षता नाईक यांना युवा पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान।
पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। सदर सन्मान सोहळा कोल्हापूर येथील नष्टे लॉन येथे पार पडला। यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया, वृत्तपत्र, छायाचित्रकार, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय संस्था, कला, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री पूजा जयस्वाल, कोल्हापूरचे आमदार जयश्री जाधव, नगरसेवक अशोकराव भंडारे, नगरसेवक दिलीप पवार, युवा पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षता नाईक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। कंगराळी खुर्द येथे महावीर मिरजी कॉलेजच्या एनएसएस शिबिराला प्रारंभ। नेहरूनगर येथील एसएसएस समितीच्या महावीर पी मिरजी वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराला प्रारंभ झाला असून पुढील 7 दिवस स्वच्छतेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ॲडव्होकेट एम.जी. पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनंत निलजकर, नवजागृती संघाचे अध्यक्ष टी.डी. पाटील, प्राचार्य निर्मला, ग्रामपंचायत सदस्य लता पाटील या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ध्वज फडकून झाले। प्रास्ताविक व स्वागत एनएसएस अधिकारी प्राध्यापक महेश पुजारी यांनी केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांना शिबिर उद्दिष्ट सांगून शुभेच्छा दिल्या। यावेळी प्राध्यापक गिरीश मोरे, प्राध्यापक रवी दंडगी सह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी इडकी यांनी केले। त्यानंतर आज एनएसएस स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून स्वच्छता केली। यापुढे दररोज सकाळी संपूर्ण गावात स्वच्छता केली जाणार आहे। तसेच बुधवारी एड्स जागृती फेरी व व्याख्यान, गुरुवारी रस्ते सुरक्षा माहिती तर शुक्रवारी समारोप होणार आहे। तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन एनएसएस शिबिर आयोजकांनी केले आहे। दैवज्ञ संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी। दैवज्ञ ब्राह्मण संघ दैवज्ञ गणेश उत्सव वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वामी विवेकानंद बालकल्याण केंद्र येथे साजरी करण्यात आली। दैवज्ञ संघाचे अध्यक्ष राजू बेकवाडकर व दैवज्ञ गणेश उत्सवाचे अध्यक्ष नितीन कलघटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावरकर यांच्या प्रतिमेस हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। विनायक कणबरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर सावरकर यांच्याविषयी माहिती सांगितली। संघातर्फे स्वामी विवेकानंद केंद्रामधील मुलांना आंब्याचे व फराळाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी हेमंत मुदगेकर, देवीदास काकतीकर, दीपक अडकुरकर, विशाल शिरोडकर, उमेश बांदिवडेकर, मोहन कलघटकर, प्रमोद कोल्वेकर, प्रमोद पेडणेकर, नितीन नंद्याळकर, मंजू मोदगेकर, संजय बांदिवडेकर, शुभम कारेकर, राघवेंद्र काकतीकर, कमलेश हंचाटे, पंचू पार्वती आदी हजर होते। बेंगळुरात 52 कोटींचे हिरोईन जप्त। सुटकेसच्या खालच्या भागात लपवून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेसह 9 जणांना नार्कोटिक्स विभागाच्या पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 52 कोटी रुपयांचे हिरोईन जप्त करण्यात आले। येथील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली। झिम्बाब्वेतून बेंगळुरूला येणाऱ्या नायजेरियन महिलेच्या सुटकेसमध्ये हिरोईन असल्याची माहिती नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती। विमानतळावर आल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली। त्यावेळी सुटकेसच्या खालच्या बाजूला हिरोईन लपवून ठेवल्याचे दिसून आले। त्यानंतर तात्काळ संशयित महिलेला अटक करण्यात आली। तिची अधिक चौकशी केल्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्या चौकशीतून हे रॅकेट मोठे असल्याचे दिसून आले। त्यानंतर एकूण 9 जणांना अटक करण्यात आली। महिला थांबलेल्या लॉजमध्ये तपास करण्यात आला। त्या ठिकाणी त्याच प्रकारची एक सुटकेस होती। त्यामध्ये 6 किलो 890 ग्रॅम हिरोईन सापडले। शिवाय आणखी 3 संशयितांची माहिती तेथे मिळाली। या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशमधील इंदोरपर्यंत असल्याचा सुगावा लागला आहे। काही संशयितांनी राजधानी एक्सप्रेसमधून बेंगळुरूहून दिल्लीला पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे। चॅम्पियन्स लीग फुटबॉल रियाल माद्रिदचेच अधिराज्य। युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी संघ का मानले जाते याचा पुन्हा प्रत्यय आलाय। युवा आघाडीपटू व्हिनिसियसने उत्तरार्ध केलेल्या गोलच्या बळावर रियालने इंग्लंडमधील नामांकित संघ लिव्हरपूलवर 1-0 अशी सरशी साधत तब्बल 14व्यांदा चॅम्पियनशिप लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली। आशिया चषक हॉकी स्पर्धा भारताची पिछाडीनंतर मलेशियाशी बरोबरी। भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अव्वल 4 स्तरावरील मलेशिया विरुद्ध सामन्यात पिछाडीनंतरही जोरदार पुनरागमन 3-3 अशी बरोबरी केली।
भारताने पहिल्या सामन्यात जपानवर 2-1 अशा विजयाची नोंद केली होती, त्यामुळे एक सामना शिल्लक असताना भारताने अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताकडून विष्णुकांत सिंग, SV सुनील आणि नीलम संजीप एक्सेस यांनी गोल केले. मलेशियाचे 3ही गोल राजी रहीमने झळकावले. IPL क्रिकेट अंतिम सामना गुजरात टायटन्स विजयी. इंडियन प्रीमियर लीग या T20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने 7 गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्स सोबत झाली. गुजरातने क्वालिफायर 1 सामन्यात राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, तर क्वालिफायर 2 लढतीमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात पोहोचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात होते, मात्र राजस्थानच्या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणे शक्य झाले नाही. पॅरा नौकानयन विश्वचषक स्पर्धा, भारताच्या प्राचीला ऐतिहासिक कांस्य. भारताच्या प्राची यादवने पोलंडमधील पोझनान येथे झालेल्या पॅरा नौकानयन विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या VL2 प्रकारात 200 मीटर शर्यतीत ऐतिहासिक कांस्य पदकांची कमाई केली. ही कामगिरी करणारी ती भारतीय पहिली पॅरा नौकानयनपटू ठरली. प्राचीने VL2 प्रकारातील 200 मीटर शर्यतीत 1 मिनिट आणि 4.71 सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्य पदक मिळवले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.